तर एक मोठी बातमी येते, मनसेच्या सई शिर्केंचा विजय झालेला आहे। तर मुंबईच्या वॉर्ड 128 मधून सई शिर्केंचा विजय झालेला आहे। मनसेच्या सई शिर्के यावेळी विजयी ठरलेल्या आहेत। मनसेच्या सई शिर्केंचा विजय झालेला आहे। मुंबईच्या वॉर्ड क्रमांक 128 मधून सई शिर्के या उमेदवार होत्या आणि या निवडणुकीत मनसेच्या सई शिर्के यांचा विजय झाला आहे। आपण परत एकदा मुंबईतली एकूण आकडेवारी बघूयात। 227 जागांपैकी 131 जागांवर महायुतीचे उमेदवार सध्या आघाडीवर आहेत। 74 ठिकाणी ठाकरे बंधूंचे उमेदवार आघाडीवर आहे। 15 ठिकाणी काँग्रेसचे। तर जळगावात महायुतीला घवघवीत यश मिळालंय। गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली गेली होती। 75 पैकी 69 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी होताना दिसत आहेत। जळगावात महायुतीला घवघवीत यश। 69 ठिकाणी महायुतीचे उमेदवार हे सध्या विजयी झालेले आहेत। मोठं घवघवीत यश महायुतीला मिळताना दिसत। त्यापैकी भाजप सर्वात मोठा पक्ष 46 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना आहे। 75 पैकी 69 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झालेले आहेत। भाजप 46, शिवसेना 22 आणि राष्ट्रवादी एका जागेवर विजयी झालेली आहे। त्यामुळे क्लीन स्वाईप विजय भाजपला जळगावमध्ये बघायला मिळाला आहे। दिंडोशी प्रभाग क्रमांक 40 मधून तुळशीराम शिंदे विजयी झालेले आहेत। तुळशीराम शिंदे शिवसेना युबीटीचे उमेदवार आहेत। मुंबईत तुळशीराम शिंदे विजयी झालेले आहेत। तर एक मोठी बातमी आहे, आदित्य ठाकरेंच्या वरळीत मनसेचा पराभव झालाय। शिंदेंच्या शिवसेनेच्या वनिता नरवणकर विजयी झाल्यात। मनसेच्या रचना साळवींचा इथं पराभव झालेला आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। आदित्य ठाकरेंच्या वरळीत मनसेचा पराभव झालेला पाहायला मिळतोय। म्हणजे निकालच आमचा एकतर्फी झाला असता। खरं तर राष्ट्रवादी शरद पवार यांचा गट आणि आप हे जर सोबत असणारे नाही तर काय नाही, त्यांची पडलेली मताचा विचार केला मी। आता त्यांचा हे करणार नाही, त्यांचं नामोल्लेख टाळून किंवा त्यांचा कमीपणा दाखवणार नाही, कारण मला उद्या ते पाहिजे आहेत पुढच्या राजकारणामध्ये। ठीक आहे, त्यांची मतं त्यांना मिळालेली आहेत, परंतु आता प्रभाग वाईज अभ्यास करावा लागेल। जिथं आमचे उमेदवार पडले तिथं त्यांना तेवढी मतं पडलीत का, आणि ती पडली असेल तर फरक पडला म्हणता येईल। परंतु आकडेवारी समोर आल्याशिवाय त्यांच्यामुळं परिणाम झाला का, अपक्षांच्यामुळं झाला का, जनसुराज्यामुळं झाला, हे आता आकडेवारी आल्यावर कळेल। जुळवाजुळीला कोणी यायला तयार आहे का आमच्या बरोबर? याच्या आधी धनंजय माडिक कोल्हापूर शहर पुरोगामी म्हणत होते, मात्र आता पुरोगामी कोल्हापूर शहर नाही अशा पद्धतीचं त्यांनी नाही असं म्हणता येणार नाही। हे काय आहे की हा तांत्रिक विजय, म्हणजे आता मी जे सांगितलं, आता 16 मतं 150 मतं आपण ज्यावेळी एकत्रित मतं करू, उद्या आमचे जे बंडखोर उभारले होते त्यांची एकत्रित मतं केली तर आपल्याला लक्षात येईल की पुरोगामी नाही आहे, त्या विचारानंच पुरोगामी नाही असं ते म्हणतात। तर तसं नाही आहे, तर त्या विचाराचा अजून कोल्हापूरकर आहे म्हणून तर एवढा मॅन्डेट मिळाला। नाही तर महाराष्ट्रामध्ये बघतोय आपण 70% 80% भाजपला अनेक ठिकाणी यश त्या ठिकाणी मिळते, आणि मग या सगळ्या वातावरणामध्ये किमान आम्ही आमचा गड राखून या ठिकाणी ठेवला। लातूरमध्ये काँग्रेस आणि वंचित आघाडी अमित देशमुखांच्या नेतृत्वाखाली त्यांनी झेंडा त्या ठिकाणी लावलेला आहे, आणि म्हणून मला वाटतं ताकदीनं महाराष्ट्रामध्ये आम्ही जिथं शक्य आहे तिथं लढवण्याचा प्रयत्न केला। आणि एकूण निकाल आत्ता तुम्ही महाराष्ट्राचा बघितला तर एक आता कन्फर्म झालंय की या महाराष्ट्रामध्ये भाजपच्या विरोधात पक्ष कोणतं, काँग्रेस, हे आता एकूण निकालावरून स्पष्ट दिसतं। मुंबईमध्ये काँग्रेसने जर वेगळी निवडणूक लढवली नसती आणि ठाकरेंसोबत गेला तर चित्र बदललं असतं। नाही, आता काय आहे की निवडणुकीचं विश्लेषण 2 तासात होणार नाही।
शेवटी ज्यावेळी आकडेवारी बाहेर येईल उद्या त्याच्यावर आपल्याला विश्लेषण करता येईल, कुणाला किती मतं पडली, कुणाच्या वॉर्डात कुणाचा फटका बसला, ते उद्या त्याच्यावर बोलणं संयुक्तिक राहील मला वाटतं. ठाकरे सेनेने काही जागांबाबत त्या ठिकाणी आपण पाहतो की शिवाजी पेठेतली 400 जरगांची जागा आपण सुद्धा त्यासाठी इच्छुक होता कदाचित, पण त्या ठिकाणी ती जागा सोडावी लागली, त्यामुळे 5 ते 6 जागांवर परिणाम झाला. भूमिकेमुळे कुठे असं झालं मी असं म्हणताय. आता मी टीका करणार नाही, कारण की शेवटी तो निर्णय मी पण घेतलेला आहे. त्यामुळे टीका करणं, आता इलेक्शन झाल्यावर कुणावर दोष देणं हे मला संयुक्तिक वाटत नाही. झालंय आता तो निकाल मोठ्या मनानं मान्य करणं आणि आता जिल्हा परिषदला उतरणं. महानगरपालिकेचा हा निकाल तुम्हाला सर्वस्वी मान्य आहे का? नाहीतर काय होतं ईव्हीएम वर खापर फुटलं नाही. मी आता जे तांत्रिक मुद्दे आहेत, 3 उमेदवार 4 उमेदवार आमचे 100-150 मतानं पडलेले आहेत, 1 उमेदवार 16 मतानं पडलेला आहे, बंडखोर आमचे जे झाले त्याचा परिणाम त्या ठिकाणी झालेला आहे, किंवा अक्षय जरगचा विषय, हे इलेक्ट्रॉल मॅनेजमेंट मधले विषय आहेत. त्यामुळे मी ईव्हीएम कडे काही जाणार नाही. येणाऱ्या काळामध्ये खरं तर कोल्हापूर महानगरपालिकेच्या या सगळ्या सभागृहामध्ये काँग्रेस एक विरोधी सक्षम विरोधक म्हणून राहणार का, कसं असणार? नाही, 100% 35 लोक आमचे आहेत. म्हणजे उद्या असं नाही की 10, 20, 25ची मेजॉरिटी आहे. प्रत्येक गोष्टीत विरोधी पक्षाला विश्वासात घेऊनच त्यांना कारभार करावा लागेल. तर मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय. अरुण गवळींच्या दोन्ही मुली पराभूत झालेल्या आहेत. वॉर्ड 212 मधून गीता गवळी पराभूत झालेल्या आहेत, तर वॉर्ड 207 मधून योगिता गवळी यांचाही पराभव झालेला आहे. ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. अरुण गवळींच्या दोन्ही मुली पराभूत झालेल्या आहेत. अरुण गवळीच्या दोन्ही मुली या निवडणुकीच्या रिंगणात होत्या. वॉर्ड क्रमांक 222 आणि 207 मधून या दोन्ही मुली निवडणूक लढत होत्या, पण दोन्ही मुलींचा मुंबई महापालिका निवडणुकीत पराभव झालेला आहे. अरुण गवळीच्या दोन्ही मुली पराभूत झालेल्या आहेत. अरुण गवळीच्या दोन्ही मुली पराभूत झालेल्या आहे महापालिका निवडणुकीत. मुंबईतली एकूण आकडेवारी आता आपण पुन्हा एकदा पाहूयात. महायुतीचे 131 उमेदवार हे सध्या आघाडीवर आहेत. ठाकरे बंधूंचे 74, काँग्रेस आणि वंचितचे 15 उमेदवार हे सध्या आघाडीवर असलेले बघायला मिळत आहेत. पक्षाने विचार केला तर भाजप सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसतोय 105 जागांचं. दुसऱ्या क्रमांकावर आहे तो म्हणजे शिवसेना युबीटी हा पक्ष. तर पुन्हा एकदा आकडेवारीवर आपण एक नजर टाकूयात. भाजप 102 जागांवर आघाडीवर आहे. शिवसेना शिंदेची 29 जागांवर आघाडीवर आहे. तर राष्ट्रवादी 3 जागांवर, यावेळी उद्धव ठाकरे 65 जागांवर आघाडीवर आहे. तर मनसे 9 जागांवर मुंबई महानगरपालिकेवर आघाडीवर आहे. तर शरद पवार पक्षाला एकही जागा इथं आघाडी घेता आलेली नाही. मात्र हे मुंबई महानगरपालिकेचं चित्र होतं, ही आकडेवारी होती. यावेळी भाजप 102 जागांवर आघाडीवर, शिवसेना शिंदेची 29 जागांवर आघाडीवर, राष्ट्रवादी अजित पवारांची 3 जागांवर आघाडीवर, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 65 जागांवर आघाडीवर, मनसे 9 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 15 जागांवर आघाडीवर आहे. ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय. तर एकूण मुंबई महानगरपालिकेत महायुती 131 जागांवर आघाडीवर आहे. मुंबईच्या वॉर्ड 141 मधून यावेळी सुहास वाडकर विजयी झालेले आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हे सुहास वाडकर आहेत. मुंबईच्या वॉर्ड 141 मधून सुहास वाडकर विजयी झालेले आहेत. शिवसेना युबीटीचे उमेदवार आहेत सुहास वाडकर, ज्यांचा मुंबई महापालिका निवडणुकीत विजय झाला आहे. मुंबईच्या वॉर्ड क्रमांक 141 मधून सुहास वाडकर विजयी झालेले आहेत. तर 29 पैकी 21 महानगरपालिकांवर भाजपची सत्ता आलेली आहे. मोठं यश या महापालिका निवडणुकांमध्ये भाजपला मिळालंय. सांगली, पुणे, संभाजीनगर, सोलापूरमध्ये सुद्धा भाजपची सत्ता आलेली आहे. मोठं यश या महापालिका निवडणुकांमध्ये भाजपला मिळताना दिसतंय. 29 पैकी 21 महापालिकेवर भाजपचा झेंडा आता फडकणार आहे. मुंबई, पुणे, नाशिक आणि जालन्यात देखील भाजपचा महापौर बसणार आहे. तर सांगली, पुणे, संभाजीनगर आणि सोलापूरमध्ये सुद्धा भाजपची सत्ता येताना दिसते. त्यामुळे मोठा जल्लोष, सेलिब्रेशन सध्या भाजप कार्यकर्ते आणि नेते करताना आपल्याला दिसत आहेत. त्याचं कारण म्हणजे 29 पैकी जवळपास 21 महापालिकांमध्ये भाजपची सत्ता येताना दिसते.
तर आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो. 29 पैकी 21 महापालिकांवर भाजपची सत्ता येणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळे निवडणुकीचे निकाल हाती येत असतानाच भाजपनं राज्यात मोठी मुसंडी मारलेली. 29 महापालिकांचे निवडणूक जाहीर झाल्यापासून प्रचाराचा धुराळा उडालेला होता. मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जवळपास 21 महापालिकांवर भाजपनं मुसंडी मारलेली आहे. मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची आपण पाहतोय. मुंबईत भाजपचे रुपेश सावकर विजयी झालेले आहेत. मुंबईच्या वॉर्ड 63 मधून रुपेश सावकर विजयी झालेत. मुंबईत भाजपचे रुपेश सावकर हे विजयी झालेले आहेत. आणि यानंतर आकडे सतत बदलत आहेत. 227 पैकी महायुतीचे आकडा आहे 129 पर्यंत गेलेला आहे. मुंबई महापालिकेत परत एकदा आपण राज्यातला ओव्हरऑल महापालिका निवडणुकांची एक अपडेट बघूयात. सांगली, पुणे, संभाजीनगर आणि सोलापूरमध्ये देखील भाजपची सत्ता आलेली आहे. 29 पैकी 21 महापालिकांवर भाजपची सत्ता आलेली आहे. भाजपला मोठं यश या निवडणुकीत मिळताना दिसतंय. त्यामुळेच फडणवीसांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना फोन करून त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. इतकंच नाही तर अमित साटम यांचं देखील मुंबईतल्या विजयासाठी अभिनंदन केलेलं आहे. 29 पैकी 21 महापालिकांवर भाजपची सत्ता आली आहे, ज्यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, जालन्याचा समावेश आहे. तसंच सांगली, पुणे आणि सोलापूर आणि धुळे या शहरांचा देखील समावेश आहे. मुंबईतल्या यशाबद्दल फडणवीसांकडून अमित साटम यांचं अभिनंदन करण्यात आलंय. अमित साटम मुंबईतले भाजपचे अध्यक्ष आहेत. अनेक वक्तव्य त्यांनी केलेली होती. त्यांच्या काही वक्तव्यांवर वाद सुद्धा झालेला होता. विरोधकांनी त्यांच्या वक्तव्याचा, भूमिकांचा समाचार देखील घेतलेला होता. मुंबईचं बंदानीकरण होऊ देणार नाही असं अमित साटम यांनी म्हटलं होतं आणि त्यावर उद्धव ठाकरे यांनी देखील जहरी टीका केली होती. एकोणतीस पैकी 21 महापालिकांवर भाजपची सत्ता आलेली आहे आणि भाजपचे कार्यकर्ते सध्या सेलिब्रेशन मोडमध्ये दिसत आहेत. महापालिका निवडणूक